प्रहार पक्ष आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोराशोरानं उतरणार आहे असं मला माहित पडलं। त्यासाठी मी आलो अष्टमासिद्धी या एरियामध्ये आणि इथं जवळपास कार्यकर्ता मेळावा काहीतरी आहे आणि याच्यासाठी प्रहार पक्षानं गावातून एक एक दोन दोन जे महत्वाचे कार्यकर्ते आणि तसेच पदाधिकारी म्हणजे आपल्या जिल्ह्यातले जवळपास पदाधिकारी आणि थोड्याच वेळात बच्चू भाऊ पण येणार आहेत। तर थोडक्यात मला माहित असं पडलं की जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, नगर परिषद, नगरसेवक कोणत्याही प्रकारच्या सध्या येणाऱ्या निवडणुकीत प्रहार पक्ष एकदम ताकदीनं बाहेर येणार आहे। त्यासाठीच आज तुम्ही हे पाहू शकता अष्टमासिद्धी एरियामध्ये बऱ्यापैकी इथं गर्दी जमलेली आहे। थोड्या वेळात आता बच्चू भाऊ येणार आहेत। सध्या कार्यकर्ते इथं आलेले असून सध्या बच्चू भाऊची वाट पाहत आहेत। सोबतच या साईडला पाहतो आपण की प्रहार पक्षाच्या आपल्या बल्लू दादा जवंजाळ आहेत जे आपल्या प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष आहे। बल्लू दादा आजचा हा कार्यकर्ता मेळावा ठेवला याच्या आता माहित तर पडलंच होतं की बा आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपला काहीतरी पक्षाकडून प्लॅनिंग होणार आहे। तर कसलं प्लॅनिंग आणि काय काय रणनीती राहणार? आजचा हा कार्यकर्ता मेळावा नसून कार्यकर्त्याची ठराविक मुख्य कार्यकर्त्याची आढावा बैठक आहे। नगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका आता जाहीर तर झाल्या नाही, परंतु त्याची तयारी आता सर्व पक्ष करायला लागले आहे। आमची तयारी त्याच्यासोबत अतिशय ताकदीनं सुरू आहे। थोड्याच वेळात इथं पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू येणार आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही आढावा बैठक होणार आहे। आजच्या आढावा बैठकीत प्रभागनिहाय सर्व आढावा घेतला जाणार आहे। कोण कोण कॅन्डिडेट इच्छुक असतील, कोण कोण कॅन्डिडेट शहरासाठी असेल, ग्रामीणसाठी असेल, या पद्धतीचा संपूर्ण आढावा, तेथील परिस्थिती काय आहे काय नाही आहे याबद्दल सर्व उहापोह या बैठकीत बच्चूभाऊ सोबत कार्यकर्ते पदाधिकारी करणार आहे। आणि अतिशय मजबूतीनं आम्ही नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येणाऱ्या काळात लढवणार आहे, त्यासाठीची ही तयारी आहे। सोबतच आता संजू भाऊ तट्टे आहेत जे माजी नगरसेवक आहेत। मला सांगा संजू भाऊ, आजची जी बैठक आहे आपली म्हणजे प्रहार पक्षाची, हे कशासाठी आहे? आजची बैठक बरेच दिवस झाले विचार विनिमय झालेला नव्हता, त्यामुळे बच्चू भाऊ बाहेर शेतकरी आंदोलनासाठी होते। त्यानंतर बरेच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती का बच्चू भाऊनं सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एकत्र बसावं आणि विचार विनिमय करावं। समोर नगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, या निवडणुकीबाबत काही ना काही चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक। आता बच्चू भाऊची गाडी आलेली आहे, आपण बच्चू भाऊंना विचारू आजची रणनीती कशी राहणार आहे पुऱ्या या कार्यक्रमाबद्दल। तर आपल्यासोबत बच्चू भाऊ आहेत, जवळपास भरपूर चांगल्या संख्येने कार्यकर्ते आज उपस्थित आहेत। भाऊ, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या निवडणुका होणार आहेत, कारण प्रहार पक्ष हा एकतर्फी पडून राहिला आणि बाकीचे पक्ष एका इकडे झुकून राहिले, म्हणजे गुप्त माहिती अशी आहे की विरोधी असो की पक्षवादी असो सगळे एक मिळून प्रहार पक्षाच्या मागे लागलेले आहेत। पण आपली येणारी रणनीती कशी राहणार आहे? 20 वर्ष काय नाही तर एक एक कोणी लढलं का आमच्यासोबत? कोणाची अवकाश आहे आमच्यासोबत एकटे लढून? म्हणून एकतर छुपा भाजप पाठिंबा असतं तुम्हाला। तुम्ही सांगा, सहकारमध्ये भाजप काँग्रेस एकत्र आहे, सभापती काँग्रेसचा आहे, भाजपनं पाठिंबा सगळ्याच इकडे। यांची काय एकट्याची लढण्याची अवकाश आहे का कोणाची? आम्ही एकटंच लढू आणि सगळ्याला आरपार करू। नगरपालिका आणि जिल्हा परिषद